नमस्कार मित्रांनो, तर आपण बघणार आहोत अशी 5 कारणे ज्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये लॉस होतो. ते मी दाखवलेले जे आहेत ते आपल्या वहीमध्ये किंवा बुकमध्ये नोट करून ठेवणार आहोत. मार्केटमधल्या अशा 5 कारणे जी आपण ट्रेडिंगमध्ये करतो. तर बघूया. पहिलं कारण आहे ओव्हर ट्रेडिंग. ओव्हर ट्रेडिंग म्हणजे जर एखाद्या ट्रेडमध्ये जर आपल्याला लॉस झाला तर आपण पुन्हा तो ट्रेड घेतो, न स्ट्रॅटर्जी बघता कोणताही ट्रेड घेतो, त्यामुळे आपला इथे लॉस होऊ शकतो. मार्केट ओपन झालं लगेच आपण एंट्री करतो, तिथे एक आपली मिस्टेक होती. तर मार्केट ओपन झालं लगेच ट्रेड घ्यायचा नाही, सेटअपची वाट बघायची आणि मगच ट्रेड घ्यायचा. 3 नंबरला आहे स्टॉप लॉस न लावता ट्रेड घेणे. जर मार्केटमध्ये स्टॉप लॉस जर नाही लावला तर आपलं पूर्ण कॅपिटल हे फ्रीज होऊ शकतं. 4 नंबरला आहे आपलं दररोज वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जीवर काम करणे. तर लॉस होण्याचे कारण आहे दररोज वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जीवरती काम करणे. तर मित्रांनो, एकाच स्ट्रॅटर्जीवरती काम करा आणि प्रॉफिटेबल व्हा. 5 नंबरला आहे मार्केटचा ट्रेंड न बघता एंट्री घेणे. मार्केटमध्ये प्रथम ट्रेंड बघणे, सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करणे, कुठे ब्रेकआउट वगैरे काय आहे का बघणे आणि नंतर मार्केटमध्ये एंट्री करणे. नंतर आहे आपला 6वं सेटअपवरती विश्वास न ठेवता इमोशनलमध्ये येऊन ट्रेड घ्यायचा. म्हणजे समजा लॉस झाला तर दुसऱ्या ट्रेडमध्ये आपण लगेच एंट्री करतो. कोणतेही न घेता नॉलेज आपण डायरेक्ट मार्केटमध्ये घुसतो. तर इमोशनल न होता आपण मार्केटमध्ये ट्रेड घेताना बेसिक आपल्या माइंडला कंट्रोल ठेवणं आणि पेशन्स ठेवून ट्रेड घ्यायचा. ही कारणे आहेत आपल्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला लॉस होतो. तर लॉस होण्यामागचे कारण हे आहे. तर हे सगळं नोट डाऊन करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद मित्रांनो.